shown on a form. आपण काय केलं होतं, जो इनपुट आपल्याला मिळाला होता डेटा तो आपण फॉर्मवर शो केला होता, परंतु तो डेटा आपण बॅकएंडला स्टोअर केला नव्हता. वी हॅवंट स्टोअर्ड इट. म्हणजे आपण ऍक्शन लिस्टर इंटरफेस वापरला, आपण इव्हेंट हँडलिंग नक्की केलं होतं, पण जो इव्हेंट हँडलिंग केल्यानंतर जो जो डेटा होता आपल्याला मिळालेला तो आपण काय करत होतो, त्या टेक्स्ट एरियामध्ये दाखवत होतो. आठवत असेल तुम्हाला, एक टेक्स्ट एरियाचं ऑब्जेक्ट बनवलं होतं आणि त्या ऑब्जेक्ट मध्ये आपण तो डेटा दाखवत होतो, राईट. ओके, पण ह्याचा मिनिंग असं नाहीये की आपण डेटाबेस मध्ये स्टोअर केलाय. सो वी हॅवंट परफॉर्म एनी डेटाबेस कनेक्टिव्हिटी. वी हॅव टेकन द इनपुट फ्रॉम द युजर, okay, by using that action listener interface, by performing event handling tasks, and then we have showed the input on a form itself. आपण ज्या फॉर्मवर ते इनपुट घेतलं होतं त्या फॉर्मवरच एक जागा ठेवली होती, त्या जागेमध्ये आपण आउटपुट दाखवत होतो. ठीक आहे, मी काय करतो, लास्ट सेशन मध्ये जे आपण बघितलंय त्याचं एक ब्रीफली रिकॅप घेतो आणि पुढे जाऊ आपण. ओके, सो आय एम शेअरिंग अ स्क्रीन हिअर. आय विल डायरेक्टली गो टू माय प्रोग्राम. Okay, this is my program, registration frame, right? This is my program. I have shared this particular document also with you. Okay, if I am not wrong. Okay, I have shared the document also so that you can have a ready code. Okay, you can you have a ready code, you can go through the code. No problem with you. Okay, in that case we will take some call. Onkar Lad, yes, please unmute from your side. Onkar, please unmute from your side. Pushpa, can you unmute from your side? Sarita Dalvi, can you unmute from your side? Tushar, can you unmute? Yes, sir. कोणी केलं आता अनम्यूट? कोणी केलं? अनम्यूट सरिता. ओके ओके, तुम्ही मागचे प्रोग्राम्स बघितले का? प्रोग्राम कोड बघितला का मागचा? रजिस्ट्रेशन फॉर्म वगैरे जे मी दिलं होतं बघा युट्यूबवर, त्याचा व्हिडिओ पण टाकला होता आणि तुम्हाला डॉक्युमेंट पण शेअर केली होती. 2-3 दिवस झाले आता, तुमच्याकडे बऱ्यापैकी वेळ होता. शुक्रवारी केलेली गोष्ट आहे, शनिवार रविवार 2 दिवस होते तुमच्याकडे. बघितलाय का? गो थ्रू केलाय का तुम्ही? आता काय पॉइंट नाही, आपण पुढे जातोय, नवीन नवीन गोष्टी शिकतोय, काही फायदा नाही ना त्या गोष्टींचा. आपल्याला आधी झालंय ते यायला पाहिजे ना आधीच. एखादी गोष्ट समजली नाही तर मी रिपीट करेन, नक्की करेन रिपीट तुम्ही इथे आल्यानंतर. पण आपण एवढीची काही ऍक्टिव्हिटी करतोय, त्याला काहीतरी फायदा होऊन येते ऍक्टिव्हिटीचा. शर्मिला, कॅन यू अनम्यूट फ्रॉम युअर साइड? हॅलो सर. हा, ओके. मी जे व्हिडिओ शेअर केले होते युट्यूबवर ते बघितले का तुम्ही? रजिस्ट्रेशन फॉर्म साठी. हो, बघितला. कोड पण बघितला, प्रोग्राम कोड पण मी सेंड केला होता. प्रोग्राम कोड थोडा समजला. बरं, पण ऍटलीस्ट रजिस्ट्रेशन फॉर्मचा तरी व्हिडिओ समजला का, ज्याच्यामध्ये आपण युजर कडून इनपुट घेतो आणि ते मिळालेलं इनपुट आपण त्या टेक्स्ट एरिया कंपोनंट मध्ये शो करतो, बरोबर ना? ऍक्शन लिस्टर इंटरफेस कसा वापरायचा, ऍड ऍक्शन लिस्टर कमांड कशी वापरायची, त्यानंतर आपण ऍक्शन परफॉर्म मेथड कशी वापरली होती, थोडक्यात इव्हेंट हँडलिंग कसं केलं होतं, हे समजलंय ना तुम्हाला चांगल्यापैकी? हो. ओके, ठीक आहे. पण आता एक लक्षात आलं असेल, सगळ्यांसाठीच आहे आपलं डिस्कशन, असं नाही की फक्त शर्मिलासाठी आहे. की त्या कनेक्ट होऊ शकल्या म्हणून त्यांच्याशी बोलता येत आहे. ओके, माझी अपेक्षा आहे की सगळ्यांनी माझ्याशी कनेक्ट व्हावं, बोलावं, काय प्रॉब्लेम सांगावे, कारण इथे इंटरॅक्शन होऊच शकत नाहीये. इंटरॅक्शनच होत नाही. तुम्हाला समजतं की नाही हेच मला आधी लक्षात येत नाही. 1-to-1 कम्युनिकेशन असतं, क्लासरूम टीचिंग असतं तर खूप सोपं होतं. दिस इज व्हेरी डिफिकल्ट ऑनलाईन मोड. ओके, बिकॉज I am teaching new topics each and every time, but if you are not getting it, okay, it is no point in it. आपण हे सगळं करण्यात काय पॉइंट नाही, सगळं व्यर्थ आहे हे सगळं करायचं. तुम्हाला डाऊट असेल तर चांगली गोष्ट आहे, डाऊटच आले पाहिजे. डाऊट आल्याशिवाय समजणारच नाही आपल्याला.
म्हणूनच तुमच्याकडून अपेक्षित आहे काही डाऊट असेल तर तुम्ही सांगा. ओके, आता शर्मिलाने जसं सांगितलं की प्रोग्राम कोड त्यांना काही प्रमाणामध्ये समजला, काही प्रोग्राम कोड समजलं नाही, तर आपण डिस्कस करू, परत प्रयत्न करू त्याच्याशी काम करण्याचा, पण ऍटलीस्ट कन्सेप्ट तरी समजली पाहिजे. ठीक आहे शर्मिला, आपल्या लक्षात आलं असेल ज्या वेळेला आपण मागचा प्रोग्राम बघितला त्यावेळेला आपण डेटा, युजरने दिलेला डेटा काय केला, आपण आयडेंटिफाय केला, इव्हेंट हँडलिंग हो केलं, युजरने दिलेला डेटा आपण आयडेंटिफाय केला, म्हणजे प्रत्येक कंपोनंट मध्ये डेटा आला होता बघा टेक्स्ट फील्ड मध्ये. ठेवण्यासाठी आपण गेट टेक्स्ट मेथड वापरली होती, बरोबर ना, आणि आउटपुट करताना आपण सेट टेक्स्ट मेथड वापरली होती, आठवत असेल. ठीक आहे, तेव्हा आपण युजरकडून डेटा तर घेतला, पण आपण काय केलं होतं, आउटपुट कुठे केला होता, आपल्या फॉर्मवरच आउटपुट केला होता. फॉर्मवरच आपण एक जागा बनवली होती, टेक्स्ट एरिया बनवला होता, ज्या टेक्स्ट एरियामध्ये आपण मिळालेला डेटा काय केला, शो केला. परंतु आपण डेटाबेसमध्ये डेटा स्टोअर केला नव्हता. वी हॅवंट डन एनी स्टोरेज इन अ डेटाबेस. डेटाबेसमध्ये आपण डेटा स्टोअर केला नाही, त्यामुळे डेटाबेसच्या रिलेटेड ज्या कमांड्स आहेत त्या आल्याच नव्हत्या. इन्सर्ट क्वेरी आली नाही, अपडेट क्वेरी आली नाही, डिलीट क्वेरी आली नाही आपल्याकडे. त्यानंतर नंतरची गोष्ट, डेटाबेस कनेक्टिव्हिटी करण्यासाठी ड्रायव्हरची गरज असते, कनेक्शनची गरज असते, ड्रायव्हर मॅनेजरची गरज असते, या सगळ्याचा आपण वापर केलेला नव्हता. बरोबर ना शर्मिला, बरोबर आहे ना? हो. ओके, तुम्हाला मी डेटाबेस कनेक्टिव्हिटी कशी करायची हे शिकवलंय, पण तुम्हाला मागच्या फॉर्म मध्ये सांगितलं नव्हतं की डेटाबेस कसा वापरायचा. तेव्हा आपण जो डेटा मिळवत होतो, तुमचा जो प्रोग्राम होता त्या प्रोग्रामात 2 फेज मध्ये मी कन्वर्ट केलं होतं. पहिल्या फेज मध्ये आपण काय करत होतो की इव्हेंट हँडलिंग कसं करायचं आणि मिळालेलं इनपुट कसं शो करायचं, एवढं आपण शिकलो आतापर्यंत. आता आपल्याला काय करायचंय, इव्हेंट हँडलिंग पण करायचंय आणि मिळालेलं इनपुट आपल्याला डेटाबेस मध्ये स्टोअर पण करायचंय. ओके, म्हणजे अजून एक स्टेप पुढे जायचंय आपल्याला. डेटा तर आयडेंटिफाय करता येतो आपल्याला, पण तो स्टोअर कसा करायचा हे अजूनही आपल्याला समजत नाही. सो वी वॉन्ट टू स्टोअर दॅट डेटा इन टू द डेटाबेस. ठीक आहे, ठीक आहे. आता तुम्ही अनम्यूट केला तरी चालेल, सॉरी म्यूट केलं तरी चालेल. ठीक आहे, अजून कोणाला डाऊट असतील तर विचारा. सलोनी लेट जॉईन झाल्यात, सलोनीला विचारूया आपण. डू यू हॅव एनी डाऊट? Okay, I will start my discussion. Okay, so I am sharing a screen here. Okay, this particular registration frame program we have discussed in the last session. So we have considered different components. We have used the container also, and then we have used that particular part, that is action listener interface. So we have used the action listener interface here. Okay, and we are extending a JFrame. So it is possible. We can extend one class, one base class or super class, and we can implement one super interface. It is possible. We cannot extend 2 super classes because multiple inheritance is avoided. But we can do this particular technique. We can use this particular technique in which we can inherit one class and we can inherit one interface. So it is possible. So we can have a one super class and one super interface. It is possible. We are using that particular technique, and we have done this particular part. Okay, within action perform method, we have identified the data given by the user, and we have showed that data by usingtout. So tout is the object of text area. So we are having a text area. Within that text area, we are displaying the output. Okay, for sake of simplicity, I am running this code again. You can observe the output. That is very important. Okay, so I am filling a name here, for example, FAMT. I am giving a mobile number. Okay. Any mobile number I am giving it. Okay, I have selected the gender, then date of birth. Okay, you can select it as per your choice. So this is a checkbox if you identify. Actually, it is a drop-down list more correctly. Okay, you can select the month, you can select your particular year, and so on. Okay, then you can give a address here. Okay, then you can click on a accept terms and condition. If you do not click on this particular checkbox, okay, if you don't click on this checkbox and if you click on the submit button, then we will get the
message that please accept the terms and conditions, right? Okay, if you click on this checkbox, okay, and then submit button, in that case, okay, the input, okay, entered by the client or the customer will be displayed in a text area. Will be displayed in a text area. Will be displayed in a text area, right? Okay, so we have done this particular part in the last session, right? Okay, you observe this output. I will give 1 or 2 minutes, okay, and then I will continue. You can observe this output first. I think you have observed this output. No issues in it. Okay, do you have any query in this output? You can just ask. सर बोला बोला बोला. स्क्रीन फ्रीज झाली. ओके, तुम्हाला आउटपुट दिसलं नाही का कोणालाच? नाही. ओके, मी परत रन करतो. आपल्याकडे वेळ आहे, काही घाई नाही आपल्याला. व्हेरी गुड. हा, सांगितल्याबद्दल खूप धन्यवाद, कारण बाकीचे लोक बोलतच नाही. नाव इट इज अवेलेबल. नाव शर्मिला, whether is it visible? Yes, sir. Okay. So this is my program. In the last session, I have explained to you program. I will run this output again. Okay. I will run this program again so that output will be visible. Okay. So I am running this program. Okay. This is the screen. Now you are getting. Now is it visible? No, sir. Is it not visible? Okay. Okay. Madhuja, now it is visible? Yes. Okay. So I am clicking on this registration frame.java. Is it visible? This class name is visible? Yes. Yes. Okay. I am running this code. Now is it visible? Output is visible? Registration form? No. Okay. We will wait for some time. I think there is a problem with the output. Okay. So because on my screen I am getting output, but it is not visible, I think. Now is it visible or not? Not. Okay. What I can do is I will use a paint application. But screen is visible to you, no? Right? Yes. Okay. Yes. This paint application is visible to you, right? Okay, screen is paused here. Okay. This paint application is visible to you or no? No. No. Okay. Only NetBeans is visible, right? Yes. Okay. So there is a issue when I am running this program.
Okay. Now I think this is visible to you. Okay, the site, this page is visible to you. Can you, Madhuja, can you reply? NetBeans is visible. Only now I am not NetBeans is visible. now I am not sharing NetBeans. Is it visible? Yes. Now this registration form is visible. Registration form unfilled is visible. No, no. No. Okay. I got the problem now. Okay, this is the problem, right? Now I think it is visible. Registration. Yes, visible. Okay, website link is visible to you. Okay, so this is your registration form. Okay, in this way you will get the output. की आपल्याला त्या स्क्रीनवर मिळत नव्हतं आउटपुट, मी आता या पद्धतीने शेअर केलंय, सेम आउटपुट आपल्याला मिळणार आहे. सो इन दिस वे यू विल गेट द आउटपुट. दिस इज द टायटल what we have used. Okay, then we are having a then we are having a different text fields and sorry labels, and in front of these labels we are having a different components. So these are the text fields. Then we are having a radio buttons, and then we are having a check boxes. Okay, here we are having a text area part. Okay, that is address part, that is a text area part. Okay, and at the end we are having this particular checkbox button, and we are having these two buttons, submit and reset, right? Okay, so when particular user enters all this information and click on the accept terms and condition checkbox, okay, at that time, okay, and when that user clicks on a submit button, user will get the output here. This is the text area where we are getting the output. So we are not storing the output in the database, what I am saying to you. Okay, we are just identifying the output, okay, by using an event handling, that is action listener interface and all these things, and we are displaying the data. That's it. Okay, so you can observe this output. I will come in 1 or 2 minutes. You can just observe. Yes. Thank you. Thank you. Hello. Hello, I am audible. Okay. Okay. So I think you have seen the output. No issue with the output now. Okay. So this is the case in which we have filled the output, okay, input, and we are getting the output here. Okay, is it visible to you? Okay, registration successfully. Is it visible, Madhuja? Yes. Okay. Yes. Yes, sir. In this manner we will get the output. Okay, same output we will get it when I will run this program on NetBeans. What the problem, okay, in this particular Zoom meeting is that, okay, what I have identified, I am sharing a NetBeans window, right? Okay, here I am sharing a NetBeans window. Okay, the Zoom meeting only identify NetBeans window only. Okay, so output is displayed in some other window. So that window is not identified, okay, by the Zoom. That's why we are not getting the output. So actually we are getting the output, but it is not visible to you. It is visible to me only.
Okay, so Yes. I'm stop sharing this part. Okay, I will go back to my NetBeans window again. Okay, because we are discussing that part. Okay, so now I think NetBeans window is visible to you, right? Yes. Okay, okay. So this part we have discussed. Okay, but in that case we haven't done any database connectivity because we are not storing the data in a database. हे खूप महत्वाचं आहे की आपण डेटाबेस मध्ये डेटा स्टोअर केलेला नव्हता. आपण फक्त इनपुट आयडेंटिफाय केलं होतं आणि इनपुट आयडेंटिफाय करण्यासाठी आपण टेक्स्ट फील्ड असेल तर गेट टेक्स्ट मेथड वापरायचो, राईट ना. ओके, जर आपल्याकडे जर चेकबॉक्स असेल किंवा रेडिओ बटन असेल तर आपण इज सिलेक्टेड मेथड वापरायचो, गेट सिलेक्टेड आयटम मेथड वापरायचो, अशा आपण मेथड्स वापरायचो. पण ह्या सगळ्या मेथड्स इनपुट आयडेंटिफाय करण्यासाठी असतात. अजून एक महत्वाची गोष्ट, तुम्ही ऑब्झर्वेशन चांगलं असलं पाहिजे. या महत्वाच्या गोष्टीमध्ये काय आहे की ज्या ज्या वेळेला आपल्याला इनपुट मिळवायचं असतं, युजरकडून ज्या ज्या वेळेला इनपुट मिळवायचं असतं त्या प्रत्येक वेळेला आपण गेट मेथड्स वापरतो. मेथडचं नाव बदलू शकतं, ती गेट टेक्स्ट असेल, गेट सिलेक्टेड आयटम असेल अँड सो ऑन. मेथडचं नाव बदलेल पण त्या सगळ्या मेथड्स गेट मेथड असतात. इट इज ऑल्सो कॉल्ड एज गेटर मेथड्स. गेटर मेथड्स काय करतात, युजरकडून आलेलं इनपुट मिळवून देतात. कोणाला मिळवून देतात, प्रोग्रामरला मिळवून देतात. खूप महत्वाचा, आपण कोणाच्या पर्स्पेक्टिव्हने विचार करतो. तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही नेहमी विचार करताना प्रोग्रामर म्हणून विचार करणार आहात, डेटाबेस इंजिनियर म्हणून विचार करणार नाही तुम्ही. ओके, प्रोग्रामरच्या पर्स्पेक्टिव्हने काय आहे, युजरकडून येणारी गोष्ट इनपुट आहे, तेव्हा तुम्ही कोणत्या मेथड वापरणार, इनपुटसाठी गेट मेथड्स वापरणार. गेट, ओके, यू वॉन्ट टू एक्सट्रॅक्ट द डेटा, सो गेट मेथड्स. आणि ज्या वेळेला डेटा शो करायचा असेल, आउटपुट करायचं असेल त्यावेळेला आपण नेहमी सेट मेथड्स वापरतो. मग ती सेट सिलेक्ट असेल, सेट टेक्स्ट असेल, सेट एडिटेबल असेल, सेट सिलेक्टेड आयटम असेल अँड सो ऑन. ओके, पण सुरुवात कशाने होणार आहे, सेट या शब्दाने होणार आहे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो सेट एडिटेबल, सेट टेक्स्ट इन दिस वे. ठीक आहे, पण महत्वाची गोष्ट काय या सगळ्यामध्ये, आपण डेटाबेस कनेक्टिव्हिटी केलेली नाही. सो नाव वी विल सी हाऊ टू डू द डेटाबेस कनेक्टिव्हिटी. सो दिस इज ऑल्सो रजिस्ट्रेशन प्रोग्राम, युजर रजिस्ट्रेशन प्रोग्राम. Database connectivity. So we are identifying the data from the user as well as we are storing the data into the database. So we are doing both the things, identification of data as well as storage of data. आता आपल्याला दोन्ही गोष्टी करायच्या आहेत. ठीक आहे, आपण युजर रजिस्ट्रेशन नावाचा क्लास बनवलाय. ओके, जेफ्रेम बनवली आपण त्यामध्ये, आणि त्यामध्ये मी आता जो महत्वाचा पार्ट आहे तुम्ही आता तुम्हाला सांगतो. ओके, हा प्रोग्राम थोडासा कॉम्प्लिकेटेड केलेला आहे, त्याच्याऐवजी अजून एक सिंपल प्रोग्राम मी बनवलाय, तुम्हाला मी शेअर करेन. पण सध्या महत्वाची गोष्ट काय, आपल्याकडे जी फ्रेम अवेलेबल आहे, मी प्रोग्राम रन केल्यानंतर जी आपल्याला फ्रेम दिसते किंवा ओके त्याच्यावर येणाऱ्या प्रत्येक गोष्टी, म्हणजे काय काय गोष्टी आहेत बघा स्क्रीनवर तुमच्या लक्षात येईल तुम्हाला. तुम्ही लेबल वापरलाय, सो यू हॅव युज्ड अ लेबल हिअर, राईट. ओके, देन यू हॅव यूज टेक्स्ट फील्ड हिअर, फर्स्ट नेम, लास्ट नेम, then email, then username and so on. So all these are the text fields, mobile number and password field. So these are the text fields. Then you have used a button here, okay, register button. ज्या वेळेला तुम्ही ह्या सगळ्या टेक्स्ट फील्ड मध्ये डेटा एंटर करणार आहात, म्हणजे युजर एंटर करणार असेल, त्यावेळेला जो डेटा एंटर केला जाईल तो डेटा पहिल्यांदा काय केला पाहिजे, आपण आयडेंटिफाय केला पाहिजे. आपण डेटा आयडेंटिफाय कुठे करतो बघा, ऍक्शन परफॉर्म मेथड मध्ये आयडेंटिफाय करतो. लास्ट टाइमला आपण तिथेच केला होता, लक्षात असेल तुमच्या. ओके, विदिन द ऍक्शन परफॉर्म मेथड, ओके, वी आर आयडेंटिफाईंग द डेटा. आपण इथे डेटा घेतला होता बघा, tname डॉट गेट टेक्स्ट, tmno डॉट गेट टेक्स्ट, म्हणजे हा मोबाईल नंबरसाठी, हा नावासाठी. आता इथे फील्ड्स काय आहेत, फर्स्ट नेम, लास्ट नेम अशा फील्ड्स आहेत. मग फर्स्ट नेम डॉट गेट टेक्स्ट, लास्ट नेम डॉट गेट टेक्स्ट, ईमेल डॉट गेट टेक्स्ट. सिमिलरली ओके, इथे मोबाईल नंबर जो एंटर करून घेतलाय त्या मोबाईल नंबर 10 आकडी आहे की नाही हे आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे, वेदर गिव्हन मोबाईल नंबर इज 10 digit or not. Okay, because okay, normal practice is that we are having a mobile numbers of 10 digit in case of India is considered. So if particular client or user enters a mobile number which is not a 10 digit, okay, 11 digit, 15 digit or 5 digit, then it is not a valid mobile number, right? Okay, so we are checking that particular part also. So we are taking this length, okay, we are using this length method, okay, and okay, by using this len we are checking here whether len is not equal to 10, then you have to show the message, enter a valid mobile number. Otherwise we will go up, we can proceed it, right? ओके, तेव्हा आपण ज्या फील्ड्स आहेत त्या फील्ड मधून डेटा मिळवण्यासाठी आपण गेट टेक्स्ट मेथड वापरली होती. ठीक आहे, हे वापरली आहे. पण आता जो डेटा असणार आहे तो आपण त्या स्क्रीनवर दाखवणार नाही, आपण तो डेटा डेटाबेस मध्ये स्टोअर करणार. सो
वी आर डुईंग दिस पर्टिक्युलर पार्ट ओके बाय युझिंग दिस कनेक्शन इंटरफेस. ते करण्यासाठी कनेक्शन इंटरफेस आहे, प्रत्येकाला माहित आहे. आणि इथे एक्सेप्शन येऊ शकतं म्हणून आपण काय करतो, या पार्टला ट्राय ब्लॉक मध्ये इन्सर्ट करून ठेवतो. कनेक्शन इंटरफेसचं ऑब्जेक्ट बनवलं. लास्ट टाइम आपण ज्यावेळेला डेटाबेस कनेक्टिव्हिटी केलं होतं त्यावेळेला हे सगळं बघितलंय, राईट. ड्रायव्हर मॅनेजर डॉट गेट कनेक्शन, त्याला 3 पॅरामीटर द्यावे लागतात. सो फर्स्ट इज अ URL, डेटाबेसचं नाव सांगावं लागतं फर्स्ट पार्ट मध्ये. सेकंड इज अ युजर नेम, ओके, अँड थर्ड इज द पासवर्ड. सो आपण ते पॅरामीटर स्पेसिफाय केले. ज्या वेळेला मागे आपण ही गोष्ट बघितली त्यावेळेला डेटाबेसचं नाव अजून दुसरं वापरलं होतं, ह्यावेळेला आपण कंपनी वापरतो. सो नेम ऑफ द डेटाबेस चेंज. तर तुम्हाला अजून कोणतं डेटाबेस वापरायचं असेल, इंडस्ट्री, देन यू कॅन चेंज इट टू इंडस्ट्री. सो यू कॅन गिव्ह एनी डेटाबेस नेम ओके विच इज अवेलेबल इन युअर MySQL डेटाबेस. तुमच्या MySQL डेटाबेस मध्ये तुम्ही जो डेटाबेस बनवणार आहात आणि ज्या डेटाबेस मध्ये तुमचं टेबल स्टोअर असणार आहे ओके, त्या डेटाबेसचं तुम्ही नाव द्यायचं आहे. तुम्ही बदलू शकता डेटाबेसचं नाव तुमच्या सोयीनुसार, इट इज पॉसिबल. ओके, एकदा तुम्ही ते स्पेसिफाय केलं की आपण काय करणार आहोत, आपल्या प्रोग्रामला डेटाबेसशी काय करणार आहोत, कनेक्ट करणार आहोत. त्यानंतर आपण कोणती क्वेरी फायर करतो, इन्सर्ट इनटू अकाउंट. अकाउंट हे टेबलचं नाव आहे. सो आय हॅव क्रिएटेड अ अकाउंट टेबल इन अ कंपनी डेटाबेस. ओके, आपण कंपनी डेटाबेसशी काय झालो, कनेक्ट झालो. याचा अर्थ कंपनी डेटाबेस मध्ये जेवढी टेबल आहेत त्या प्रत्येक टेबलशी आपण काय करू शकतो, कम्युनिकेशन करू शकतो. कनेक्टिव्हिटी एस्टॅब्लिश केलेली आहे आपण. सो इट इज पॉसिबल टू कम्युनिकेट विथ ईच अँड एव्हरी टेबल इन अ कंपनी डेटाबेस. ओके, आता आपण अकाउंट टेबलशी बोलणार आहोत जो कंपनी डेटाबेस मध्ये अवेलेबल आहे. तो आपणच बनवलाय. ठीक आहे, इन्सर्ट इनटू अकाउंट व्हॅल्यूज, इन्सर्ट क्वेरी लिहिली फक्त. आणि इन्सर्ट क्वेरी मध्ये आता एक महत्वाची गोष्ट तुम्ही शिकणार आहात जी मी हायलाइट करतोय. कसं दिलंय बघा. ओके, सिंटॅक्स कसं आहे बघा. ओके, आपल्याला फर्स्ट नेम हे काय आपलं व्हेरिएबल आहे. कोणत्या टाईपचं व्हेरिएबल आहे, तर स्ट्रिंग व्हेरिएबल आहे. तुम्ही आयडेंटिफाय करू शकता इथे फर्स्ट नेम कोणत्या टाईपचा व्हेरिएबल आहे, स्ट्रिंग व्हेरिएबल आहे. स्ट्रिंग व्हेरिएबल का घ्यायचं, कारण आपण जी टेक्स्ट फील्ड लिहिली आहे त्या टेक्स्ट फील्ड मध्ये कॅरेक्टर्स येऊ शकतात. कॅरेक्टरमध्ये अक्षरं पण येऊ शकतात किंवा अंक पण येऊ शकतात. इट इज पॉसिबल. ठीक आहे, त्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या आयदर दे आर कॅरेक्टर्स, ऍक्च्युअल कॅरेक्टर्स, ऑर दे आर नंबर्स. सो इट इज कॉम्बिनेशन ऑफ इट. ओके, सो in order to store input that data, or in order to take the input in a Java program, we have to use a string data type. त्याच्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. आपल्याकडे जर कॅरेक्टरचा ग्रुप येणार असेल आणि ती कॅरेक्टर कदाचित नंबर पण असू शकतात, मग अशा केसमध्ये आपण कॅरेक्टर अरे वापरू शकत नाही. आपल्याला स्ट्रिंग डेटा टाईप वापरायला लागेल जो आपल्याकडे अवेलेबल आहे. सो वी आर युझिंग अ स्ट्रिंग डेटा टाईप. ओके, फर्स्ट पार्ट क्लिअर झाला तुमचा. आपण स्ट्रिंग डेटा टाईप वापरतो. पण डेटाबेसमध्ये स्ट्रिंग डेटा टाईप आहे का, सर नाही. डेटाबेसकडे कोणता डेटा टाईप आहे, व्हॅरकॅर डेटा टाईप आहे. त्याला साईज देता येते, व्हॅरकॅर 50, व्हॅरकॅर 40, व्हॅरकॅर 100. म्हणजे किती कॅरेक्टर्स येऊ शकतात त्याच्यामध्ये, स्टोअर होऊ शकतात त्या कॉलम मध्ये, हे तुम्ही ठरवू शकता. बट यू आर हॅव्हिंग अ व्हॅरकॅर डेटा टाईप. ठीक आहे, तेव्हा जावामध्ये जो स्ट्रिंग व्हॅल्यू आहे, जावामध्ये जी स्ट्रिंग व्हेरिएबल आहे ते डेटाबेसमध्ये कसं स्टोअर होणार आहे, व्हॅरकॅर डेटा टाईप मध्ये स्टोअर होणार आहे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ते करण्यासाठी एक स्पेशल प्रोव्हिजन करावी लागते आपल्याला. आपण डायरेक्टली स्टोअर करू शकत नाही. स्पेशल प्रोव्हिजन काय आहे, ओके, ज्या वेळेला तुम्हाला व्हेरिएबल मध्ये जी असलेली व्हॅल्यू डेटाबेसमध्ये स्टोअर करायची असेल त्यावेळेला तुम्हाला एक स्पेसिफिक सिंटॅक्स जो सांगितलेला आहे आपल्याला, ओके, हे आर्किटेक्चर डेव्हलपरने बनवून दिलाय, तो वापरावा लागतो. वी कॅनॉट चेंज इट. आणि सिंटॅक्स काय लक्षात ठेवा. आणि ऑब्झर्वेशन खूप चांगलं असलं पाहिजे तुमचं. आता मी ते ड्रॉ करतोय, अनोटेशन करतोय, सिंटॅक्स एक्झॅक्टली काय आहे तो. ठीक आहे, द सिंटॅक्स इज ओके, यू शुड हॅव अ सिंगल कोटेशन. सुरुवातीला काय बघा, सिंगल कोटेशन. ठीक आहे, ओके, देन यू शुड हॅव अ डबल कोटेशन. ओके, डबल कोटेशन. सिंगल कोटेशन झालं, त्याच्या आतमध्ये डबल कोटेशन. ओके, त्याच्या आतमध्ये ओके, इनसाइड इट ओके, यू शुड हॅव अ कॉन्कॅटिनेशन ऑपरेटर. ओके, तेव्हा पहिल्या बघा मी रिपीट करतो, सिंगल कोटेशन ओके, स्टार्टिंग अँड एंडिंग दोन्ही लगेच द्यायचं आपण. त्याच्या आतमध्ये इनर साइडला डबल कोटेशन, स्टार्टिंग ऍज वेल एज एंडिंग. त्याच्या आतमध्ये कॉन्कॅटिनेशन ऑपरेटर, स्टार्टिंग ऍज वेल एज एंडिंग. आणि त्याच्या आतमध्ये व्हेरिएबलचं नाव. समजा फर्स्ट नेम असेल तर फर्स्ट नेम येईल, लास्ट नेम असेल तर लास्ट नेम येईल. ओके, एम नेम असेल, मोबाईल नंबर साठी एम नेम समजा वापरलाय तर एम नेम येईल, अँड सो एम एन वापरलाय तर एम एन येईल. जे काय व्हेरिएबल वापरलं असेल तुम्ही स्ट्रिंग व्हेरिएबल, त्याचं नाव इथे येणार आहे. पण सिंटॅक्स कसं आहे बघा, सिंगल कोटेशन, त्याच्या इनर साइड मध्ये डबल कोटेशन, त्याच्या आतमध्ये
त्याच्या आतमध्ये तुम्हाला कॉन्कॅटिनेशन ऑपरेटर वापरायचं आहे. त्याच्या आतमध्ये कॉन्कॅटिनेशन ऑपरेटर यू हॅव टू यूज इट. ओके, आता हा जो सिंटॅक्स आहे तो डिग्री झाल्यानंतर सुद्धा काही कॅन्डिडेटना माहित नसतो. ओके, वायवा मध्ये हा विचारला जातो क्वेश्चन, हाऊ टू स्टोअर द इनपुट, हाऊ टू स्टोअर द डेटा इन टू द डेटाबेस विच इज अवेलेबल इन अ व्हेरिएबल. And students who pass their degree in a software engineering, they also not telling how to pass it. Okay, they are saying that okay, we will pass it directly. It is not possible. We cannot pass it directly. We have to use this syntax, okay, this particular format only. Otherwise, it is not possible to pass it. It is not possible to store it. One more thing. आता एक्झॅक्टली आपण काय करतोय बघा. आपल्याकडे जो डेटा टाईप होता तो स्ट्रिंग डेटा टाईप होता, जो एका क्लास रिप्रेझेंट करत होता जावामध्ये. स्ट्रिंग हा क्लास आहे, ठीक आहे. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे, आपल्याकडे जो डेटा आहे तो एका ऑब्जेक्ट मध्ये आहे. स्ट्रिंग व्हेरिएबल नसतं कधी, स्ट्रिंगचं ऑब्जेक्ट बनतं. आपण सोपं पडावं म्हणून व्हेरिएबल म्हणतो आपण त्याला, पण ऍक्च्युअली काय ते ऑब्जेक्ट आहे. फर्स्ट नेम हे सुद्धा ऑब्जेक्ट आहे. तेव्हा ऑब्जेक्ट मध्ये जो डेटा आहे तो आपण कशामध्ये स्टोअर करतोय, की डेटाबेस मध्ये स्टोअर करतोय, पण कशामध्ये करतोय, ओके, तो आपण ऑब्जेक्ट मध्ये स्टोअर करत नाही, व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतोय. म्हणून आपला जो MySQL डेटाबेस त्याला काय म्हणतात, रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. ओके, तेव्हा ऑब्जेक्ट मध्ये असलेली व्हॅल्यू आपण रिलेशनल डेटाबेस मध्ये स्टोअर करतो. म्हणजे काय करतो आपण ऍक्च्युअली कन्व्हर्जन करतो. वी आर कन्व्हर्टिंग ऑब्जेक्ट ओरिएंटेड डेटा इनटू द रिलेशनल डेटा. वी आर कन्व्हर्टिंग. Okay, so there is a loss of information in this particular process. या प्रोसेस मध्ये आपण थोडासा लॉस करतो. ऍक्च्युअल व्हॅल्यूचा लॉस होत नाही, माहितीचा लॉस होत नाही. ओके, पण जर आयडिओलॉजी आहे आपली की आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग करतोय, तर एक्झॅक्टली होत नाही. जावामध्ये तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड होतं, पण डेटाबेस मध्ये स्टोअर करताना आपण काय करतो, एक प्रोव्हिजन करतो त्याची. आपल्याकडे ऍक्च्युअल जी गोष्ट हवी ती आपल्याकडे अवेलेबलच नाही. तुम्हाला सोपं एक्झाम्पल द्यायचं झालं, समजा अगदी सोपं एक्झाम्पल, ठीक आहे. तुमच्याकडे समजा आपल्या घरामध्ये ग्राइंडर नाहीये, ओके, फूड प्रोसेसर नाहीये आपल्याकडे, परंतु आपल्याकडे ज्यूस बनवायचं असेल तर आपण काय करतो, वी कॅन यूज मिक्सर. इट इज पॉसिबल इन सम केसेस, वी कॅन यूज मिक्सर, बट इट इज नॉट ऍक्च्युअल कंपोनंट और ऍक्च्युअल इक्विपमेंट टू परफॉर्म दॅट ऍक्टिव्हिटी. ओके, वी आर युझिंग सम अदर इक्विपमेंट सो दॅट अवर ऍक्टिव्हिटी कॅन बी परफॉर्म. थोडक्यात काय, आपण वेळ मारून, ओके, ती आपली टास्क कम्प्लीट करतो, पण एक्झॅक्ट इक्विपमेंट आपण वापरत नाही. सिमिलरली आपण इथे करत असतो, ऑब्जेक्ट डेटा आहे त्याला आपण रिलेशन डेटामध्ये स्टोअर करतो. हा जो प्रॉब्लेम होता तो इंडस्ट्रीमध्ये खूप आयडेंटिफाय केला गेला पुढच्या 10 वर्षामध्ये, आणि गेल्या 5 ते 6 वर्षापासून इंडस्ट्रीकडे ऑब्जेक्ट ओरिएंटेड डेटाबेस अवेलेबल आहे. आता रिलेशनल डेटाबेस ऐवजी आता ऑब्जेक्ट ओरिएंटेड डेटाबेस वापरतात. त्याची नावं म्हणजे हडूप, बिग डेटा, ही नावं ऐकली असतील तुम्ही आता. सो हडूप इज अ ऑब्जेक्ट ओरिएंटेड डेटाबेस. Whereas MySQL, Oracle, all these are the old fashion. आता ओल्ड फॅशन झाले, जुने झाले ते आता रिलेशनल डेटाबेस. पण आपल्याला ते शिकावे लागतात. का शिकायचंय आपल्याला, कारण आपल्याला हडूप समजण्यासाठी आधी MySQL समजलं पाहिजे. अदरवाइज इट इज नॉट पॉसिबल टू अंडरस्टँड हडूप. इट इज नॉट पॉसिबल टू अंडरस्टँड एनी ऑब्जेक्ट ओरिएंटेड डेटाबेस. ओके, राईट. ओके, आय थिंक यू आर गेटिंग इट. ठीक आहे, सध्या आपल्याला फक्त रिलेशनल डेटाबेस बघायचं आहे, त्यामुळे उगाच कॉम्प्लिकेशन्स नको. सिंटॅक्स माहिती असला पाहिजे, आणि सिंटॅक्स आपल्याला दाखवला मी. सेम सिंटॅक्स इथे वापरलाय बघा. इथे स्पेस जास्त जोडली आहे, त्याचा काय पॉइंट नाहीये, तुम्ही स्पेस ती कमी करू शकता. इट इज पॉसिबल टू अवॉइड दिस स्पेस ऑल्सो. ओके, इट डज नॉट मॅटर एट ऑल, बट सिंटॅक्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. Single quotation, okay, inside it you should have a double quotation, inside it you should have a concatenation operator, and then you should specify the variable name. Okay, I think the idea is clear to all of you. Similarly, we have given a remaining variable names, okay, remaining values. Okay, then we have used this create statement, then execute update method. फॉर एक्झिक्यूट अपडेट मेथड वी आर गिव्हिंग अ क्वेरी. आपण क्वेरी बाहेर लिहिली आणि आतमध्ये ते व्हेरिएबल पास केलं. तुम्ही डायरेक्टली क्वेरी इथे लिहू शकता डबल कोटेशन मध्ये. इथे स्टार्टिंग पॉईंट आहे, इथे एंडिंग पॉईंट आहे. डबल कोटेशन मध्ये असलेली व्हॅल्यू स्ट्रिंग कन्सिडर केली जाते, त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने लिहू शकता किंवा इथे डायरेक्टली क्वेरी लिहू शकता. बेस्ट प्रॅक्टिस अशी आहे की बाहेर आपण क्वेरी लिहायची आणि आतमध्ये ते व्हेरिएबल पास करायचं. म्हणजे हे जे स्टेटमेंट आहे ते मोठं होत नाही, आणि आपल्याकडे जर एरर आला तर आपल्याला आयडेंटिफाय करणं सोपं जातं. Then we have used this x equal to 0. I have told you about it. Okay, that if x is equal to 0 means, okay, the query is not executed. Query is not executed means there is some problem.
आणि प्रॉब्लेम काय असणार आहे, जर तोच युजर आधीच अवेलेबल असेल तर तो आपण इन्सर्ट करू शकत नाही, म्हणून आपण मेसेज दाखवतो दिस इज ऑलरेडी एक्झिस्ट. जर समजा एक्स ची व्हॅल्यू 1 असेल, ओके 0 नसेल म्हणजे 1 असेल, त्याचा मिनिंग असा आहे की वेलकम, युअर अकाउंट इज सक्सेसफुली क्रिएटेड, वी हॅव फायर्ड दिस क्वेरी करेक्टली. आपण क्वेरी करेक्टली फायर करू शकलो आहोत. ओके, आता अजून एक महत्वाची गोष्ट, ठीक आहे, एक्स ची व्हॅल्यू 0 आली समजा, त्याचा मिनिंग असा असू शकतो की युजर ऑलरेडी प्रेझेंट होता म्हणून आपण इन्सर्ट करू शकलो नाही. परंतु एक्स ची व्हॅल्यू 0 येण्याचं अजूनही कारण असू शकतं. अजून कोणतं कारण असू शकतं, तुम्ही क्वेरी लिहिताना मिस्टेक केली आहे. ओके, इथे व्हॅल्यू लिहिलंय, फक्त व्हॅल्यूज ऍक्च्युअली सिंटॅक्स मध्ये पण व्हॅल्यू लिहिलंय, त्यामुळे सुद्धा एक्स ची व्हॅल्यू 0 येऊ शकते. त्यामुळे सुद्धा क्वेरी फायर झाली नाही, पण एक्स ची व्हॅल्यू 0 येऊ शकते. सो इट इज पॉसिबल. सो दोन्ही पॉसिबिलिटीज आहेत. एक पॉसिबिलिटी काय, युजर ऑलरेडी एक्झिस्ट होता म्हणून इन्सर्शन झालं नाही. दुसरी पॉसिबिलिटी, आपण क्वेरी चुकीची लिहिली, सिंटॅक्स मिस्टेक केली म्हणून इन्सर्शन झालं नाही. So both things are possible. So that's why we are checking it here. So I think I have cleared all your concept here. Okay, I will share this particular code also. Okay, thank you for all. Okay, thank you for joining. Have a nice day.